महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या नावे मंदिर समितीशी असलेले मोबाईल ॲप काढून भाविकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर वेबसाईट आणि ॲप काढून भाविकांकडून देणग्या घेण्याचे प्रकार कोरोना काळात उघडकीस आला होता। हा प्रकार धाराशिव लाईव्हने उघडकीस आणल्यानंतर 4 वेबसाईटवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। तरीही हा प्रकार सुरूच असून त्याला कुणाचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न विचारला जात आहे। आरोपींची नावे विजय सुनील बोदले, शुक्रवार पेठ तुळजापूर, जिल्हा धाराशिव यांनी दिनांक 15 जुलै 2023 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची कसली परवानगी न घेता श्री तुळजाभवानी देवीजीचे नावाशी साधर्म्य असणारे http उत्सव ॲप डाऊन क्रिया मा तुळजाभवानी टेम्पल ऑनलाईन पूजा या नावाचे संगणकीय साधनांचा वापर करून वेब बेस्ड व मोबाईल बेस्ड ॲप्लिकेशन तयार करून श्री तुळजाभवानी देवीजींचा फोटो व लोगो वापरून ते श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे अधिकृत ॲप असल्याचे भासून त्यावरती भाविकांमार्फत वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी भाविकांकडून पैसे घेऊन भाविकांची व मंदिर स्थापनाची व मंदिर संस्थानाची फसवणूक केली असा मजकुराचा फिर्याद अनिल बापूराव चव्हाण, वय वर्ष 27, व्यवसाय विद्युत, श्री तुळजाभवानी मंदिर क्वार्टर तुळजाभवानी मंदिर क्वार्टर तुळजापूर, जिल्हा धाराशिव यांनी दिली आहे।